गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग. तर आज सकाळी आम्ही लवकरच उठले. आम्ही म्हणजे मी पण आणि जिजा पण. जरा जास्त चेहऱ्यावरती ऊन येतंय, ते चेहरा जास्त चकाकायला लागला. आता मला असं वाटायचं परत फिल्टर लावला. तर आज 6:30लाच अमरने मला उठवलं होतं. त्यानंतर मला झोपच लागत नव्हती, म्हणून मग मी लवकर उठले. कणिक वगैरे मळून घेतली, सगळं घर वगैरे क्लीन केलं, आंघोळ पण झाली माझी पण आणि जिजाची पण. आणि आत्ता वाजल्यात फक्त आणि फक्त 7:45. या टायमिंगला आम्ही दोघी डाराडोर असतो, पण आज आम्ही दोघी पण उठून आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. चला आता आम्ही आवरून जिजात आंघोळ अजून ते टपातच बसली आहे. तर तिचं झालं की तिला घेते आवरते, अंडे आणायला जायच्यात. तिला म्हटलं आपण कोंब्याकडे जाणार आहे, त्यामुळे ती पण खुश आहे एकदम. आता आवरते पटकन आणि जाते खाली. आणि आज दिवसभरात काय काय होतंय ते बघा. चल पटकन. हा मी आता चाललोय अंडी. आता बघू डिसाईड काय होते, अंडी आणायची का चिकन आणायचं. तिथं गेल्यानंतर बघते. मी आता इतकी कन्फ्युज झाले की समजा नाही की अंडे आणू तिचं थांब, खाली गेलं तुला चालायचंच आहे, थांब. अंडे आणू की चिकन आणू, खूप कन्फ्युज झाले. असं वाटतं चिकन आणलं तर 2 टाइम भागेल आणि मला स्वयंपाक करावा लागणार नाही. अंडे आणले तर आत्ताच भागेल हा विचार करावा लागतोय. आधी नवऱ्याला फोन करते, त्याला विचारते. तो जर म्हणला चिकन आणतं मग चिकन आणते आणि मग करते हंडी वगैरे बनवते आज मस्त. डिसाईड झालं चिकन आणायचं. चिकन शॉपच बंद आहे का काय काय समजेल. चले चल 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 चल. 9:15 वाजले तरी पण मी इथं चिकन घ्यायला आलो आणि चिकनवालाच कुठतरी बाहेर गेलाय ना बघा मॅडम. आणि आता आम्ही दुसरीकडे चाललो. आता आमच्या इथे एक नशीब एका ठिकाणी 2 येतं. बघू चलो. तर चिकन वगैरे आणलं आणि फायनली आता सगळं स्वयंपाक झाला आहे. 10 वाजता ना. अमर पण आज लवकर घरी आला आहे. हे बघा इकडे चिकन सुक्क मस्त असं बनवलं आहे. जिजाला भूक लागली, तिला पहिल्यांदा खाऊ घालून घेते. इकडे पातळ रस्सा बनवला आहे, चपाती पण झालं, यात भात झाला. आणि आम्हाला ताट वाढून ठेवते आणि तिला जेवू घालते, कारण तिला फार भूक लागली आहे. तर सगळं आवरून वगैरे मी चालले जिमला. आणि माहीत नाही आज खूप मला कंटाळा आला, असं वाटत होतं झोपून राहावं, पण जावं तर लागणार आहे. तर चला बघूयात आता पुढे अजून काय काय होतंय ते. आली आणि गाडीची चावी वरतीच राहिली. आता अमरला सांगितलंय वरून गॅलरीतून खाली फेक. काय आज माझ्यासोबत काय काय घडणार आहे अजून पुढे काय काय माहिती. आला की नाही वरती. हा सगळे पारवेच पारवेत आमच्या इथं बघा. ये लवकर टाक. चलो गाइज, बाय, सी यू सून. चेतना 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 कुठे गेली? लपली. आमच्या जिजाच्या भाषेत नालोल फुता. नालोल पुता मम्मा, नालोल पुता. चलो बाय, येते पुन्हा. लागलं का ग? माझ्याकडून एवढ्या चुका व्हायला लागल्यात काय सांगायचंच नको. सकाळपासून माझं मूडच म्हणजे नशीबच आजपासून सकाळपासून खराब झालंय. सकाळी ते चिकन शॉप पण बंद होतं, नंतर ते चावी सापडायला. आत्ता अमर व्यवस्थित जिमला आलं असतं जिजाला घेऊन सगळं आवरून. मला घरी यायची गरज पण लागली नसती, पण मी बाहेरून कडे लावून आली आणि हे मला माहीतच नव्हतं. आणि मी रोहिणीला पण फोन केला असता, पण ती झोपली असेल आता, कारण ती येते 4 वाजता झोपते, परत लगेच फोन नाही केला. त्यामुळे आता मी पुन्हा घरी आली आहे. खूप दिवस झालं जिजा आमच्या मागे लागली माझ्या आणि अमरच्या, की मला गार्डनला खेळायला घेऊन जा घेऊन जा. आणि आत्ता सुद्धा मी गॅलरीत उभं राहिलेली, तर मला म्हटली की मम्मा प्लीज, जुजू जुजू मम्मा प्लीज. मला इतकं ते केळेमध्ये वाटलं. आता मी तिला घेऊन चालले आणि खुश बघा मॅडम किती आहे. जिजा कुठे चाललोय आपण? जुजू खेळायला. तू खुश आहेस का? खुश आहेस? हा हा, मला पी दे ना, मला पी दे. किती खुश झाली आहे. कशात चला. चला चला चला.
वॉकिंगला जायचं आपल्याला. म्याऊ. आज मॅडमचा आनंद गगनात मावेना. मॅडम तिला आय लव्ह यू आज सगळं म्हणू शकतेस तुम्हाला. आय लव्ह यू. चलो पळा 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 पळा. हा 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 इकडून चल तिथं इकडून चल. बघ गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला पळा. खुश मॅडम एकदम खुश. आणि सोसायटीत खाली पार्क गार्डन असून सुद्धा मी जिजाला घेऊन येत नाही, वेळ भेटत नाही. पण आज खास ती इतकी केवळवाणी मला बोलली की मला तिला आणावंच लागलं. आता बघा लगेच खेळायला चालू. थोडा सुद्धा श्वास घे नाही. हा घे घे. आम्ही इथं थांबते. मी कसं वरती येणार. ये. वाव जिजाली जिजाली. चल ये पटकन. इकडे तिकडे नको पाऊस. ये जुजूवर बसायचंय. हेच खेळायचं. बरं ठीक आहे. चल लवकर ये खाली. नाही पडत. मी आहे ना. मी पकडते तुला. ए बघ इथं बसते मी. हा या. मला म्हणते मम्मी मोबाईल ठेव म्हणजे मोठ ठेव. हा ठेवला. ये चल. नाही पाडत तुला मी. ये तू. हा ये चल लवकर. येणार आहेस का तू. ये. आली जिजाली जिजाली जिजाली. चलो हा चलो. मम्मी पळ. आराम भेटलाय कारण हे तिघ जण जिजाला खेळवायला आलेत. शौर्य, सई आणि कृतिका. तिला असं पकड सई तू. असं पुढे एका हाताने. आता मला टेन्शन. आता मी पण झोका खेळत बसते. थांब जिजा थांब. सई दीदीला आधी जाऊ दे मग तू जा. वाव मस्त वाटतंय झोका खेळायला. चिंजिदाची पकडम पकडाय चालली बघा. टॉम एंड जेरी. पकड 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 पकड. शौर्य दादा इकडे. शौर्य दादा जिजा. शौर्य दादा पकड. पकड पकड. ए पकड ना त्यांना. पळ 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 पळ. ती तिच्याच नादात पळते आता. आता मोदक बनवायचे चाललेत. उद्या गणेश जयंती आणि आमच्या फ्लोअरला 200 मोदक करायला सांगितलेत. त्यामुळे आम्ही आता तयारी चालू होती. तुम्हाला दाखवते. हे बघा सगळे कसे बसलेत मोदक करत. आणि फायनली आमचे 200 मोदक झालेले आहेत. हे बघा. ए जास्त काळे तळू नकोस ग भाग्यश्री. काय काय करायचं. मी ब्लॉग काढते. कॅरेक्टर प्ले करते. हे भरून ठेवायचे. हे बघा मोदक. बघा मोदक. ऐक ना केवटी केवटी पाय.